आम्ही क्लब मध्ये आलोय गाईज. आम्हाला पोलिसांनी पकडलंय. आतमध्ये किती छान पिंक डब्बा आहे. तुम्ही निघालाय ना, मग मी एवढा का खोलत बसते. अच्छा एक एक करून येणार होतं. हाय गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आणि मला माहिती आहे मी खूप लेट व्लॉग्स टाकते, कारण मी पूर्ण दिवस अशी मेलेल्या मुर्द्यासारखी पडलेली असते. घरी पण कोण नसतं, काय करायला नसतं, आणि मी अर्धा शूट करते. ते पण किती मिनिटाचा व्लॉग बनतो एक दिवसात, माझा 10 मिनिटाचा बनतो. तर मी तो तर नाही टाकू शकत. म्हणून मग मी आता 3 दिवस शूट केला आणि मग टाकला. आणि आता मी 2 दिवसापासून रेग्युलर टाकलं आहे. आता मी परत आज चालू केला आहे. आता काहीतरी वाजले 5 आणि येशू चालली आहे पप्पा. नको करू असं. अरे आता झोपून उठली आहे. बघितलं, 5 वाजलेत आणि बोलते आत्ता झोपून उठली आहे. म्हणजे ती आत्ता झोपून उठली आहे. अशी तिला काय काम धंदा नाही आहे. मला नाही वाटत ती 10वीत पण पास होणार आहे असं झोपून. काय माहिती काय होणार आहे येशूचा. पण तुम्हा सर्वांना तो अपडेट येत राहील. मोनू सकाळ गेली क्लबला तिच्या फ्रेंड्स सोबत, कारण त्यांचाच इव्हेंट होता काहीतरी. तर मी तर घरी बसली आहे. काल मी रिसॉर्टला गेलेली. मी पाण्यात का नाही भिजली, कारण मी नाही भिजू शकत होते म्हणून. पण मी तरी पण गेली, कारण मी हाँ बोललेली. और एक बार हाँ बोल दिया तो फिर जाना पड़ता है. मम्मी ने आज चिकन बिर्याणी बनवली आहे मस्त. 5 वाजले तर 5 अजून आणि आता मी तर 2दा जेवली आहे सकाळपासून 2दा. आणि आईचा मला सकाळ फोन, अरे कधीपासून फोन करते तुला, सर्वांचे फोन. त्याच्यामुळे मी उठली 1 वाजता, कारण विरार बोलते रिसॉर्टवरनं मी आली खूप लेट. आणि लेट नाही म्हणजे पोचलो, पण ते खूप थकवा होता अंगात जो संपतच नव्हता पूर्ण. वाजता 1 वाजता उठली, नाश्ता केला. आता बघू मी काय करणार आहे, कारण कोण आहे तर नाही घरी. खूप कंटाळा येतो. आणि सकाळ अर्बन योगचं ते कोलॅबचं प्रोडक्ट आलं आहे. अजून 2 यायचे बाकी आहेत. सो बघू काय करू. रील्स बनवायचे होते, पण मोनू माझी बॅग घेऊन गेली आहे मेकअपची, आणि त्याच्यामध्ये माझं सर्व मेकअपचं सामान ती घेऊन गेली. तर मला समजत नाही की मी आता कशी बनवू रील्स. असं वाटतं तिला कुटू खलबत्त्याने. तिला कॉल करते. अगर शांत राहिला तर दुसरा चालू झाला. जय तुमच्या. आणि मग आठवणारा लागेल. हे बघा भुकेले लोक. भूक केले मी माझे तर मी तर मस्त रील्स बनवत होती. हे लोक कुठून टपकले माझ्या. कशी वाटते चपटी. हे लोक ऑलरेडी एका हाऊस पार्टी मध्ये गेलेले दोघं. आणि लाला आणि मस्त डीजे वाजवलाय. म्हणजेच ध्रुव डीजे, आमचा डीजे, आमच्या ग्रुप मधला डीजे. क्लब बनवून टाकलंय. नाचलोय भाई. फोन माझा ठेवून जायचा, बॅग मध्ये ठेवून जायची. मेकअप काढते सर्व काढत याच्यातलं माल. काम सर्वांना लावते. आम्ही हे लोकांसोबत आम्ही नाही जाते बाबा. ना जायला ना पोरी लागतात. मी जाऊ शकते, पण मी एका रिझन मुळे नाही जाऊ शकत आहे. मग सक्षमला पण बसायला लागतंय घरी, कारण फ्री एंट्री तेच आहे. हा, ह्या लोकांची होऊन जाते एंट्री, पण ह्याला पोरगी लागते.
एका पोरगी सोबत ह्याची एंट्री होणार फ्री मध्ये. पण आणि ज्या 2 पोरी आहेत त्यातली ही एक सोडूनच द्यायची. जागेवर कधी असली तर नशीब असतं आमचं. तू आणि ही जागेवर असण्याचे कारण म्हणजे भरपूर असतात. तर मी नाही येऊ शकत. ध्रुव क्या कर रहा है? मैं थोड़ा काम कर रहा हूँ, मेरे को जाने का है बाहर अभी. बिझी. चाओ चाओ. सोन्याचं लावून घेते मेकअप फटफट. तू सर्व माझंच घे. कपडे पण माझे घातले, ते लावते पण माझं. ते माझी बॅग. जे आपल्याला नसतं यायचं तर ना हिला शिव्या द्यायचे. ही लगेच व्लॉग बंद करते. ठीक आहे. एडिट होऊ शकतं हा माझ्या ब्लॉग मध्ये, एवढं लक्षात ठेव. आज नियत थोड़ी होने दे खराब सी, मिलेंगे हम में शराब सी शराब सी शराब सी शराब सी शराब शराब सी. ओके. सब डर गए. तिला कुठेतरी घेऊन गेलं पाहिजे आणि सोडून दिलं पाहिजे. एकदम भारी वाला व्लॉग वन्स इन अ ब्लू मून तू ब्लॉग काढतेस. शेवटचा ब्लॉग कोणता तो तुला माहितीये का? विलावाला. विलावाला. तो पण त्यांनी डिलीट केलेला, परत टाकला. तो टाकलाच नाही मी. त्याच्या आधी तो वर्सोवाला. हा तो टाकलेला. आणि तो टाकलेला तेव्हा मी पण होती त्या ब्लॉग मध्ये. मी पण होती. तुझाच ब्लॉग होता ना म्हणून. थोड़ा जेनजी वाला लैंग्वेज यूज करना पड़ता था भैया. क्या है लोग पूर्ण. हे मग त्याला दाखव. डीजे इन द हाऊस. माझा सर्व मेकअप घेऊन गेली ही. हिच्यामुळे मला हे असं रेडी व्हायला लागलं आणि रील्स बनवायला लागले. काय करते यार ही. काहीतरी हेलो हेलो. इधर नेटवर्क नहीं है लाला. આવું છું બસ ઘરે આવું છું પછી મને રાતે બહાર જવાનું છે. ढोकला. वो खत्म हुआ है अभी डीजे बजा के आए हो. अभी मेरे को और जगह पे भी जाने का है रात को. ऑब्वियसली कारण देवाનું છે. આ બોલે કારણ દેવ છે. બગાડવા નહીં, ઓબ્ઝર્વ કરવા. બગાડો ઇધર से બગડવા. હું જોડે ऑब्जर्व करायला जातो. वो बगाड़वा इधर से भी बगाड़वा इसको. जल्दी बगाड़वा. इसमें भी गाली आ गई. देखा तेरा ना गाली सुनने के बगैर ना कुछ चलने वाला है नहीं. बगाड़वा काय नाही. चल 4 काटे बेशर्मीची हाईटच वाटते. अरे शिट मैं ये गाना तो बजाया ही नहीं ब्रो. एसके हॉटेल मध्ये आलोय. या ह्याचा पार्सल गेला आणि पाऊस येतोय. चल या पटकन. आम्ही क्लब मध्ये आलोय गाईज. आम्हाला पोलिसांनी पकडलंय. काय करायचं आता. हम तो ऐसे ही खड़े हैं भाई. वो क्या हम लोग को पकड़ेंगे. पकडू शकतो का ना आपल्याला. यार आता मस्त जाणार घरी, खाणार पिणार, फोन यूज करणार, झोपणार. काय काम धंदाच राहिला नाही आयुष्यामध्ये. आणि हे आहे मग सकाळी तेच मग परत रुटीन चालू. हिंडा फिरा खावा झोपा. फोन कॉलेजला जातो. टायमिंग सांग जरा कॉलेजचा. 12:20 ते माझ्यावर. हा मग आपण आता बघूया उद्यापासून जायचा कॉलेज. त्याची मम्मी बघताय ना तुम्ही. जातो मी कॉलेजला. लय मारे. अब दिखाती हूँ सबको. हे जे गाडीवाले आहेत ना, जे आतमध्ये बसले साहेब, त्यांनी एवढी मोठी गाडी रोडवर का लावली माहिती आहे. फक्त तर पार्सल घेऊन आला आणि एवढी मोठी गाडी लावून ट्रॅफिक केली.
गाईज बघा, तुम्ही पण बघा, मला पण पोलीस व्हायचं आहे. सक्षम, मला पण पोलीस व्हायचं आहे. आता शक्य नाही बाबा. मी पण पोलीस होणार. मी पण अशी इथे लावणार गाडी मध्ये, आता शक्य ट्रॅफिक फुल करून टाकणार. का नाही शक्य? मी शक्य करेन. मी आली, लेन्स काढले, जरा माणसात आली आणि बघते आता येशू केस कापणार आहे. येशू करणार आहे हेअरकट आणि पुन्हा चायनीज बनवणार आहे. चीन चाव केस कापणारे एवढूशे मी करून टाक, लगेच वाढतात तसं पण केस, येशूचे केस. आणि हे बघ एवढं पूर्ण कापून टाका. अरे हा एवढं कापणारच एवढे, हे पण कापून टाकायचं म्हणजे एवढे कापून लागले. ते एवढे काप नाही, एवढे काप. तुझे काप ना. माझे तुझे एवढे असते तर मी एवढे मोठे ठेवलेच नसते. एकदम ग्रॅज्युएटेड hair wash बाप. पहिले जाऊन हेअर वॉश करणार, पहिले हेअर वॉश करणार जाऊन ती, मग मस्त हेअरकट, मग ब्लो ड्राय. काप पूर्ण केस काप, नको एवढी मोठी केस, टकली होऊन जा. मोठं नाही, तुला जे दाखवले नाही तसं नाही करायचं जसं तू बोलते. कसं पाहिजे? मी जसं दाखवलं तसं कर ना. हे कटाय काय तो भंगी लोकांसारखा, जरा तरी बघ नीट. एवढे आहेत ते करू. हा, आणि इथून काय हो, देशू रील बनवूया आपण एक. दाखवू तुला, दाखवते थांबायला बघ, नंतर हे रिॲक्ट कर. तेरे नाम नको ना. नाईस. तू पण घेतलं एवढी. हा, अजून काय करू मी? अजून काय करू तर ते पण सांग, करते सर मी. आयशू काचेच्या डब्यात बघ, पहिले खाली त्यात टाक. एवढी केस कापलीच येशू. साईडली टाका. पकड, नीट पकड इकडनं. आणि हे ठेवून ये. कुठे? झाडू तिथे ठेवून ये, झाडू आणि सुफली. हे पण आता जस्ट चेंज केलंय. नीट नीट फ्रेम मध्ये तर ये यार, थांब ना. फ्रेम में आओ भाई भाई भाई. आयशू अशी टी शर्ट खराब नको करू, माझे व्हाईट टी शर्ट. चल. ते ना आता तुझे खूप जास्त मेसी झालेत ना, तर चांगले नाही वाटत आहे. ओली करशील आणि असंच सुकून देशील ना तर छान टेक्स्चर दिसेल तुझ्या केसांचं. चिनी बका वाटते ना. आहे मी. आयशू सो आता मी अशीच बाहेर बसली आहे. मला काय काम नाही, काय नाही, सर्व झालं. येशूचा हेअरकट झाला, सर्व झालं. इथे बसून एवढं बरं वाटतंय, म्हणजे असं एकटं बाहेर पाऊस पडतोय. एकदम फोन बिन घेऊन बसले नुसतं. मी दिवसभर फोनच घेऊन बसलेली असते, तर माझ्याकडे दुसरं काही काम नाही. म्हणजे चांगलं वाटतं असं इथे बसायला. तर मी माझा पूर्ण टाईम जास्त ते इथेच स्पेंड करते. आणि आता असं वाटते की कुठेतरी बाहेर जाऊ, पण आता एवढ्या रात्रीचं कसं जाऊ बाहेर. आणि मला खूप बोर पण होतं आहे, काय असं कंटाळा आला आहे खूप जास्त. मी ब्लॉग म्हणून चालू केलं की काय करू ब्लॉग चालू करते. पण आता माहीत नाही मी काय बोलू. आता मी जेव्हा हे बंद करेन ना, तेव्हा या फ्लॅशमुळे माझे डोळे एवढे दुखणार आहेत ना की त्याचा काय हिसाब नाही. मला तरी वाटतं मी माझा ब्लॉग इथेच एंड करून टाकणार आहे. बघू.